सावंतवाडी शहरातली 24 तास पाणी पुरवठा योजनेला आता वेग आलेला असल्याचा दावा सावंतवाडी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर आणि पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी केलेला आहे। 56 कोटी रुपयांची ही महत्वाकांक्षी योजना सुरू असून ती 2 टप्प्यात पूर्ण होतीये। प्रशासनानं थेट कामाच्या ठिकाणी भेट देत आवश्यक दुरुस्त्या सुचवत सूचना केलेल्या आहेत। सध्या युद्ध पातळीवर काम सुरू असून चालू वर्षातच योजना पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। शहरातील पाणी टंचाई पूर्णपणे दूर करून भविष्यात नागरिकांना 24 तास नियमित पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। जेव्हा म्हणजे आमदारकीचं इलेक्शन लागलेलं तेव्हा लोकांनी हा पाण्याचा प्रश्न पहिला मांडलेला होता। तेव्हा त्यांनी सांगितलेलं की हा जो प्रश्न आहे तो आपण पाण्याचा प्रश्न सावंतवाडी जो महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा तो आम्ही तुमचा मिटू हा त्यांनी शब्द दिला। रवींद्र चव्हाण साहेब आणि नितेश राणे साहेब या दोघांनी शब्द दिलेला होता, तसा त्यांनी शब्द पूर्ण केला। ही योजना आमची मंजूर झालेली आहे आणि भविष्यात पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागणार नाही। पाणी नाही म्हणून ते जे लोकांचे सध्या टेन्शन्स आहेत किंवा पाणी नसल्यामुळे जे प्रॉब्लेम्स होत आहेत ते सगळं पूर्णपणे दूर होणार आहेत आणि ही योजना त्यांना फायद्याचीच असणार आहे। नक्कीच 24 तास पाणी ह्या योजनेमार्फत मिळेल, पण तात्काळ ह्या योजनेमध्ये 2 टप्पे दिलेले आहेत सरकारने आणि टप्प्याटप्प्यावर ही योजना जशी पूर्ण होईल तशा त्या प्रकारचं ह्या योजनेचं पूर्णपणे 24 तासाचं नियोजन आहे। आणि मुळातच आपण ज्या पद्धतीचं काम या ठिकाणी करून घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याने ज्या स्पीडने आपण जातोय त्याने नक्कीच ही आपली योजना पूर्वत जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।